पुढेच बुक रिडिंग आपण स्टार्ट करूया. आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं आजचं सूत्र आहे, चित्त समाधानी ठेवा, विषही सोनं वाटेल. माणसाचा जन्म झाल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा एकच अट्टाहास सुरू असतो, तो म्हणजे सुख मिळवण्याचा. हे सुख मिळवण्यासाठी माणूस आयुष्यभर धावपळ करतो, पैसा कमवतो, मान सन्मान मिळवतो आणि अनेक वस्तूंचा संचय करतो. तरीही जेव्हा आपण स्वतःला आरशासमोर उभे राहून प्रश्न विचारतो की मी खरोखरच सुखी आहे का, तेव्हा उत्तर अनेकदा नकारात्मक आणि साशंक येतं. या जागतिक समस्येवर जगद्गुरू संत तुकोबराय महाराज यांच्या 41व्या जीवनसूत्रात असं एक गुपित उलगडून सांगतात, जे समजले तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, चित्त समाधान तरी विष वाटे सोने. याचा सरळ अर्थ असा की सुख हे बाहेरच्या जगात किंवा वस्तूंमध्ये नसून ते तुमच्या मनाच्या समाधानावरती अवलंबून आहे. जर चित्त समाधानी असेल तर आयुष्यात आलेले विषयासारखे कठीण प्रसंग, गरिबी किंवा संकटसुद्धा माणसाला सोन्यासारखी मोलाची आणि सुखकारक वाटू लागतात. मात्र जर मन असमाधानी असेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंद देऊ शकणार नाही. हा विचार स्पष्ट करण्यासाठी आपण एका समर्पक उदाहरणाचा विचार करूया. एका शहरात सदानंद आणि धनराज नावाचे दोन व्यक्ती राहत होते. धनराज नावाप्रमाणेच अफाट श्रीमंत होता. त्याच्याकडे शहरातले सर्वात मोठे घर होते, दिमतीला नोकर चाकर होते, झोपायला मखमली गाद्या होत्या. उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्या खोलीत शीतला निर्माण करणारी यंत्र म्हणजे AC होती. शरीराला लावायला महागडी सुगंधी उटी होती. वरकरणी पाहता त्याच्याकडे सुखाची सगळी साधने उपलब्ध होती. पण धनराजचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं. व्यवसायात नुकसान होईल का, स्पर्धक आपल्या पुढे जातील का, मुले मालमत्ता सांभाळतील की नाही, या विचारांनी त्याचं मन सतत कावरंबावरं होत असे. रात्री मऊ गादीवर पडल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात विचारांचा काहूर माजलेला असे. तुकोबारायांच्या अभंगातील मनाच्या तळमळे चंदनीही अंगे पोळे, या ओळीचा तो जिवंत अनुभव घेत होता. मनाच्या अस्वस्थतेमुळे त्या वातानुकूलित खोलीत, त्या शीतल गादीवरही त्याचा जीव लाहीलाही होत होता. सुखसोयी असून सुद्धा त्याला त्या आगीसारख्या दाहक वाटत होत्या, कारण त्याचं मन अतृप्त होतं. याउलट सदानंद हा एक सामान्य हमाल होता. त्याच्या दिवसभर कष्टाची कामे करून जे काही थोडंफार पैसे मिळत त्यात तो समाधानी होता. त्याचं घर साधं होतं. उन्हाळ्याच्या दिवसात त्याला अनेकदा घराबाहेरच्या कडुलिंबाच्या झाडाखाली झोपावे लागे. त्याच्या आयुष्यात गरिबी होती, भविष्याची अनिश्चितता होती, ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये विष किंवा संकट म्हणू शकतो. पण सदानंदाचे वैशिष्ट्य हे होतं की त्याचं चित्त अत्यंत समाधानी होतं. आज देवाने कष्टाची भाकरी दिली, उद्याची काळजी तोच करेल, या श्रद्धेवर तो जगत होता. त्यामुळे कडक उन्हात दिवसभर घाम गाळून जेव्हा तो रात्री खळबळीत जमिनीवर पाठ टेकत असे, तेव्हा त्याला ती दगड-धोंड्याची जमीन आणि वरचं मोकळं आकाश एका राजमहालातील सोन्याच्या पलंगासारखं वाटत असे. त्याला क्षणात गाढ झोप लागत असे. तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे चित्त समाधानी असल्यामुळे सदानंदाला त्याच्या आयुष्यातील कष्टाचे विषही सोन्यासारखे वाटत होतं. या उदाहरणावरून आणि तुकोबरायांच्या 41व्या सूत्रावरून आपण काय शिकावे, तर आज आपण सुखासाठी जे बाहेरचे उपचार करत आहोत, मग ते शॉपिंग असो, व्यसन असो, फिरणं असो, ते सगळं काही व्यर्थ आहेत. जर तुमचं मन शांत नसेल तर महाराज म्हणतात, तुका म्हणे दुजा उपचार पिढ्या पूजा. जोपर्यंत मनाची हाव संपत नाही, जोपर्यंत दुसऱ्याशी तुलना करणं थांबत नाही, तोपर्यंत केलेले सर्व उपाय केवळ त्रासदायक ठरतात. सुखाची व्याख्या बदलायची असेल तर आधी मनाला शिकवावं लागेल की परिस्थिती आपल्या हातात नसते, पण मनस्थिती आपल्या हातात असते. जर तुम्ही तुमच्या आजच्या परिस्थितीचा स्वीकार केला, तर आहे त्यात आनंद मानला आणि कष्टाला घाबरला नाही, तर तुमचं आयुष्य एका आनंद यात्रेत रूपांतरित होईल. संकट येतील, पण समाधानी मनाच्या ताकदीवर तुम्ही त्या संकटाचं रूपांतर सोन्यामध्ये करू शकाल, म्हणजे संधीमध्ये करू शकाल. हे जे 41व्या जीवनसूत्राचे सार आणि शाश्वत सत्य आहे. सुख हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर ते तुमच्या मनात आहे.
आणि चित्त समाधानी असेल तर कठीण परिस्थितीसुद्धा सोन्यासारखी मौल्यवान वाटते. जगातील सर्वात महागडी गादी विकत घेता येईल, पण शांत झोप विकत घेता येत नाही. कारण झोपेचा संबंध गादीशी नसून समाधानी मनाशी असतो. परिस्थिती बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा मनस्थिती बदला. ज्या दिवशी तुमचं मन शांत होईल त्या दिवशी आयुष्यातील प्रत्येक संकट ही संधी वाटू लागेल. तुमचे मन असमाधानी आहे, त्याला चंदनाचा लेपसुद्धा आगीसारखा चटके देतो. म्हणून सुखाचा शोध बाजारात नको, तर स्वतःच्या अंतःकरणामध्ये घ्या. खरे श्रीमंत तेच ज्यांच्या गरजा कमी आहेत आणि मन समाधानी आहे. कारण अतृप्त मनाला कुबेराचा खजिना मिळाला तरी तो अपुराच वाटतो. आयुष्यात विष पचवून त्याचं सोनं करण्याची ताकद फक्त एका गोष्टीमध्ये आहे, आणि ती म्हणजे चित्तसमाधान. मनाची तगमग थांबवायची असेल तर बाहेरचे उपचार करून उपयोग नाही. तिथे फक्त आणि फक्त समाधान हे एकमेव औषध लागू पडते. संकट आली की घाबरू नका. जर तुमचं मन स्थिर असेल तर त्या संकटाच्या पोटात दडलेले यशाचे सोने तुम्हाला नक्कीच सापडेल. सुखी होण्यासाठी खूप काही मिळवण्याची गरज नसते. आहे त्यात आनंद मिळवण्याची वृत्ती असली की माणूस आपोआप सुखी होतो. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे उपचार करून शरीराच्या वेदना थांबतील, पण मनाची वेदना थांबवायची असेल तर समाधान अंगीकारण्यावाचून पर्याय नाही.